see. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, इंस्टाग्राम रील्सवरती हे सॉन्ग खूप ट्रेंडिंगला चालू आहे. त्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे आणि आजच्या व्हिडिओतलं जेवढं सर्व मटेरियल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर घेतो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून. स्टार्टिंगला CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. पहिले VPN कनेक्ट करून घ्या. कनेक्ट केल्यानंतर CapCut ॲप्लिकेशन ओपन करून टाका. ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. तर न्यू प्रोजेक्टचा आयकॉनने क्लिक करा आणि जो तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्या. तर या पद्धतीने घेतला एक मॉडेलची इमेज मी सिलेक्ट करून. तर बघू शकता त्याला एकदम झूम करून घ्या. तर अशा पद्धतीने आपण घेतलं याला झूम करून त्या मॉडेलची इमेज क्लिक करायचं. असं नॉर्मली पुढे या. पुढे आल्यानंतर इथे एक नंबरला तुम्हाला खाली ऑप्शन भेटेल म्हणजे स्प्लाइट, त्या ऑप्शनने क्लिक करीत चला. असं नॉर्मली पुढे या आणि तिथे कट मारीत चला या पद्धतीने. जेणेकरून आपले असं सर्व करून घ्यायचं ते म्हणजे 3 सेकंदापर्यंत एकदम लास्टपर्यंत व्हिडिओच्या या पद्धतीने घ्यायचं सर्व करून अशा पद्धतीने. तुम्हाला मी डेमोसाठी दाखवत आहे, तुम्ही ते लास्टपर्यंत तसं करून घ्या या पद्धतीने. असं तुम्हाला लास्टपर्यंत घेऊन टाकायचं आहे. एवढं केल्यानंतर परत स्टार्टिंगला पहिले इमेज हाय तसा ठेवा. 2 नंबरची इमेज क्लिक करा. इथं खाली भरपूर ऑप्शन भेटेल, स्क्रोल डाऊन करा. एक क्रॉप नावाचा ऑप्शन भेटेल त्याच्यावर क्लिक करा. मधलं ऑप्शन म्हणजे मिरर, तर त्याला मिरर करून टाका. परत त्याच्या पुढचा फोटो आहे तसा ठेवा, पण त्या पुढच्या इमेजवर क्लिक करून त्याला मिरर करून टाका. परत त्या पुढच्या इमेजला थोडंसं नॉर्मली झूम करा या पद्धतीने. परत त्या पुढच्या इमेजला त्याला सुद्धा झूम करा या पद्धतीने. त्याला मिरर करून टाका. परत पुढचा आहे तसा त्या पुढचा मिरर करून टाका. परत पुढचा आहे तसा त्या पुढचा मिरर करून टाका. तर ही स्टेप तुम्हाला अशी सेम करीत ती सुद्धा लास्टपर्यंत वापरायची. तर एवढं केल्यानंतर डायरेक्ट हा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करून टाकायचा. फ्रेम रेट 60 करा, कोडेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. एवढं केल्यानंतर बॅक या. बॅक आल्यानंतर परत न्यू प्रोजेक्टचा आयकॉन त्याच्यावर क्लिक करा. जो तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲड व्हिडिओचं ऑप्शन भेटेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक नंबरला इथं साऊंड नावाचा ऑप्शन भेटेल. त्या साऊंडमध्ये जाऊन मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं ते ॲड करून घ्या. तर अशा पद्धतीने आपण घेतलंय सॉन्ग ॲड करून. त्या मॉडेलची इमेज क्लिक करा आणि लास्टपर्यंत घेऊन टाका या पद्धतीने. नॉर्मली पुढं ठेवून बॅक या. परत सॉन्गवर क्लिक करा म्हणजे आपण आलो त्याच्या कंप्लीट लास्टला. परत मॉडेलची इमेज क्लिक करा, त्याला असं लास्ट त्याचा पुढचा पार्ट इथून कट करून टाका या पद्धतीने. जे टॅप टू टेक्स्ट नाव आहे CapCut त्याच्यावर क्लिक करून त्याला पण डिलीट करून टाका. सॉन्ग आणि फोटो फायनली आपली इथे रेडी आहे. आता बीट आणि इफेक्ट सर्व कशी काय लावायचे तुम्हाला सर्व सांगून देतो. तर आता बघू शकता. तर आता पहिले बीट आहे. तर पहिले बीट आपला इथे म्हणजे 2 सेकंद. तर 2 सेकंद आल्यानंतर त्या मॉडेलची इमेज क्लिक करा. इथे एक नंबरला तुम्हाला स्प्लाइट नावाचा ऑप्शन भेटेल. त्या स्प्लाइट नावाचे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तिथं आपलं लागलं पहिलं बीट. तर पहिलं बीट आपलं आहे 2 सेकंद. त्या पुढचं बीट आहे ते म्हणजे आपलं 5 सेकंद. त्याच्या पुढचं बीट आहे ते म्हणजे प्लेच्या खाली 7 सेकंद बघू शकता. त्या पुढचं बीट आपला 8 सेकंद. त्या पुढचं बीट प्लेच्या खाली डॉट बघू शकता. त्या पुढचं बीट आपलं 14 सेकंद. परत त्या पुढचं बीट आहे प्लेच्या खाली डॉट. त्या पुढचं बीट आपलं 20 सेकंद. त्या पुढचं बीट ते म्हणजे प्लेच्या खाली डॉट म्हणजे आपलं 21 सेकंद बघू शकता. व्हिडिओच्या लास्टचं बीट म्हणजे आपलं 21 सेकंद. तर यापर्यंत तुम्हाला बीट सांगितले. तर आता बघू शकता 2 नंबरच्या बीटू या म्हणजे 4 सेकंदवर 5 सेकंदवर. आणि त्या व्हाईट बीटवर क्लिक करा. त्या व्हाईट बीटवर क्लिक केल्यानंतर तिथं आपल्या पुलआउटवाला इफेक्ट लावायचा आहे. तर बघू शकता पुलआउटवाला इफेक्ट सिलेक्ट करा आणि साईज फुल ठेवून इथे यस म्हणा. परत पुढच्या व्हाईट बीटवर क्लिक करा म्हणजे 8 सेकंदवरच्या बीटवर. आणि त्या व्हाईट बीटवर क्लिक करून तिथं सुद्धा पुलआउट लावून इथे यस म्हणा. परत त्याच्या पुढच्या व्हाईट बीटवर पुलआउट बघू शकता. परत त्या पुढच्या बीटूला आहे तर म्हणजे इथं 14 सेकंद राहायचं. त्या पुढची व्हाईट बीटवर क्लिक करा आणि तिथं सुद्धा पुलआउटवर लावून टाका.
साईज फुल ठेवा आणि इथे यस म्हणा. परत इथं पुल आउट लावा 20 सेकंदवर. बघू शकता या पद्धतीने इफेक्ट लावून टाका. तर आता एवढं केल्यानंतर पहिले इमेजवर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा. 3 नंबरला ॲनिमेशनचा ऑप्शन भेटेल. तुम्हाला इन आउट कॉम्बोवर 3 ऑप्शन भेटणार. कॉम्बोमध्ये या. तुम्हाला एक स्विंग बॉटम नावाचा इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून इथं साईज फुल ठेवा आणि ते यस म्हणा. 2 नंबरची इमेजवर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा. परत कॉम्बोमध्ये या. तिथं लावला आपण पेंडुलम 1. तर बघू शकता 2 नंबरची इमेजला पेंडुलम 1 नावाचा इफेक्ट लावायचा आणि ते यस म्हणा. परत बघू शकता परत 3 नंबर या परत इथं 5 सेकंदवरची इमेजवर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा. कॉम्बोमध्ये या. तिथं लावला आपण पेंडुलम 2. परत यापुढे यायचे तुम्हाला 8 सेकंदवरची इमेज तिथं लावायचा स्लाइड अँड वेव्ह नावाचा इफेक्ट. साईज फुल ठेवा. कॉम्बोमधले जेवढे इफेक्ट यूज करा ती साईज फुल ठेवा. परत त्यापुढचा 14 सेकंदवरची इमेज व्हायचं तिथं लावायचं आपल्याला बाउन्स 1. या पद्धतीने इथे यस म्हणून टाका. परत इथं डायरेक्ट 20 सेकंदवरची इमेज ॲनिमेशनमध्ये जा. कॉम्बोमध्ये जा. तिथं लावायचं झूम 1 आणि इथे यस म्हणा. या पद्धतीने तुम्हाला ॲनिमेशन मी सांगून दिले. तर आता बघू शकता भावनो. तर आता इथे तुम्हाला म्हणजे 5 सेकंदवरचे बिटू. तर 5 सेकंदाच्या बिटूवरचा मॉडेलची इमेज क्लिक करा. जिथं जिथं आपले छोटा क्लिप आहे त्या बिटू क्लिक करा. त्या इमेजवर क्लिक करा म्हणजे 5 सेकंदवरच्या. क्लिक केल्यानंतर खाली भरपूर ऑप्शन भेटते. स्क्रोल डाऊन करा. एक रिप्लेस नावाचा ऑप्शन भेटेल तुम्हाला. रिप्लेसच्या ऑप्शन क्लिक करा. जो आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केला तो इथे ॲड करून घ्या या पद्धतीने. परत डायरेक्ट तुम्हाला ॲड करायचा तो म्हणजे इथं 8 सेकंदवर. परत त्यापुढचा ॲड करायचा तो म्हणजे 14 सेकंदवर या पद्धतीने. त्यापुढचा ॲड करायचा 20 सेकंद. अशा पण तुम्हाला व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. एवढं केल्यानंतर इफेक्टमध्ये या. खाली इफेक्टचं ऑप्शन भेटेल तुम्हाला 5 नंबरला. इफेक्टमध्ये या. इफेक्टमध्ये आल्यानंतर स्टार्टिंगला व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर ओपनिंग क्लोजिंगमध्ये आणि 1 नंबरला हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून ते यस म्हणा या पद्धतीने. त्याला आपल्याला ठेवायचं ते म्हणजे 5 सेकंदपर्यंत. ॲडजस्टमध्ये आहे त्याची स्पीड पुन्हा 0 करा. त्याची इंटेन्सिटी आहे ती पुन्हा 100 करा या पद्धतीने ते यस म्हणा. अशा पद्धतीने करून टाका. पण स्टार्टिंगला परत बॉडी इफेक्टमध्ये जा. वर सर्च करा टोटम. तर या पद्धतीने इफेक्ट सिलेक्ट करून घ्या टोटम फ्लेम. तर त्याला सुद्धा आपल्याला अशापणे ॲड करायचं. एवढं केल्यानंतर तुम्हाला यायचं डायरेक्ट 2 नंबरच्या बिटू म्हणजे 2 सेकंदवर. मग व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. तर तिथे ग्लिच नावाचा ऑप्शन भेटेल तुम्हाला वर. स्क्रोल डाऊन करा. एक ग्लिच नावाचा ऑप्शन भेटेल. तिथे एक क्रोमॅटिकवाला इफेक्ट भेटेल. नाही इफेक्ट भेटला वर सर्च करा 100% भेटणार. त्याला आपण घेतो ॲड करून एवढा पार्टपर्यंत अशा पद्धतीने. एवढं केल्यानंतर जिथं आपले छोटा क्लिपाचे व्हिडिओ आपण ॲड केले स्टार्टिंगला व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. एक झूम इथं वर सर्च करा झूम. तर बघू शकता इथं झूमलेस नावाचा इफेक्ट शो होईल, त्याला सिलेक्ट करून इथे यस म्हणा. त्याला ॲड करायचं आपल्याला स्टार्टिंगपासून तर एवढा पार्टपर्यंत अशा पद्धतीने. हाच इफेक्ट डुप्लिकेट करा. जिथं आपण सर्व जेवढे व्हिडिओ ॲड केले छोट्या क्लिपचे तिथं सर्वांना इफेक्ट लावून टाका अशा पद्धतीने. परत हा तिथून डुप्लिकेट करत परत पुढे घेऊन जायचं. या पद्धतीने तुम्ही सर्व इथे लावून टाका अशा पद्धतीने. अशा पद्धतीने तुम्हाला घेऊन टाकायचं. एवढं केल्यानंतर परत इथं बघू शकता तुम्हाला यायचं म्हणजे 5 सेकंदवर. मग ते व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन इथं क्रोमॅटिकवाला इफेक्ट सिलेक्ट करून त्याला ठेवायचं आपल्याला एवढा पार्टपर्यंत अशा पद्धतीने. परत तिथं परत हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट सिलेक्ट करा. त्याला सुद्धा इथं एवढा पार्टपर्यंत ठेवून टाका. सेम या पद्धतीने करायचं आहे. आता तुम्हाला डायरेक्ट यायचं ते म्हणजे 8 सेकंदवर. तर 8 सेकंदवर आल्यानंतर बघू शकता इथं 8 सेकंदवर आल्यानंतर नॉर्मली पुढे आणि इथं बॉडी इफेक्टमध्ये या. वर सर्च करा टेक्नॉलॉजी. यापैकी सर्च करून टाका टेक्नॉलॉजी. तर अशा म्हणजे त्याला सिलेक्ट करून त्याला ठेवायचं आपल्याला एवढा पार्टपर्यंत अशा पद्धतीने बघू शकता. एवढं केल्यानंतर पण स्टार्टिंगला इथं 8 सेकंद व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. स्लाइड नावाचा ऑप्शन भेटेल तुम्हाला वर स्क्रोल डाऊन करा. एक तुम्हाला मिरर थीन नावाचा इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून इथे यस म्हणा. त्याला स्टार्टिंगपासून तर आपल्याला एवढा पार्टपर्यंत ॲड करून घ्यायचं अशा पद्धतीने. ॲडजस्टमध्ये जा. फिल्टर 0 करून टाका आणि वर्टिकल तुमच्या हिशोबाने ते सेट करा आणि ते यस म्हणतो.
अशा पद्धतीने करून टाक. एवढं केल्यानंतर डायरेक्ट यायचं आहे तुम्हाला 14 सेकंदवर. परत बॉडी इफेक्टमध्ये जा, वर सर्च करा अँगल. या पद्धतीने बघू शकते ते इफेक्ट शो होऊन झाले अँगल विंग्स, आणि त्याला सुद्धा आपण ॲड करून घ्या. ॲटोमॅटिक तो ॲड होऊन जाईल. एवढं केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला यायचं आहे ते म्हणजे 17 सेकंदवर. परत बॉडी इफेक्टमध्ये जा, ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला एक इफेक्ट भेटेल इलेक्ट्रो ऑप्टिकल. या पद्धतीने त्याला सिलेक्ट करून इथं एवढ्या पार्टमध्ये ठेवून टाक, आणि ॲडजस्टमध्ये जाते फिल्टर 0 करून टाक बाबा. अशा पद्धतीने नंतर यायचं आहे तुम्हाला डायरेक्ट इथं बघच्या नंतर तुम्हाला इथं 20 सेकंदवर. परत बॉडी इफेक्टमध्ये जा या पद्धतीने, आणि इथं मेकॅनिकल आता इफेक्ट भेटेल त्याला सिलेक्ट करून ते यस मार. अशा पद्धतीने तुमचं एवढं झालं तर फायनल व्हिडिओ तुमचा इथे रेडी झाला आहे. तर वर सेटिंगमध्ये या, फ्रेम रेट 60 करा, कोडेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावना भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियल.